झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। तो फ्रेंड्स वेलकम, तुमचं जुई आलाप लाईव्ह मध्ये स्वागत आहे। तुम्ही बघू शकता इथे माझी सुंदर बायको बसून मला एक गोड स्माइल देते, तर दुसरीकडे कोल्ड कॉफी बनवताना वातावरण अगदी हॉट झालंय। हो बस रे आलाप, घरात कोणी नाहीये म्हणून उगाच एक्साइट होऊ नकोस। तुझी थांब ना, लाईव्ह चालू आहे। सो फ्रेंड्स, अशा रोमॅन्टिक वातावरणामध्ये कॉफीचा छान सुगंध मिसळलाय, त्यामुळे वातावरणामध्ये एक वेगळीच धुंदी आली। पण अशा स्वीटनेस मध्ये आपण घेऊया एक प्रेमाचा ब्रेक। पण कुठेही जाऊ नका, पाहत रहा जुई आलाप लाईव्ह। बरे तुला हे चालत नाही ना, मग का खाल्लंस तू? अरे उगाच त्रास होईल तुला आलाप। अंकल जुई तेवढं चालतंय, ओके। So friends, we are back after a फरसान ब्रेक। जशी कॉफी मध्ये साखर मिसळत जावी तशी माझ्या बायकोची गोड स्माइल माझ्या मधामध्ये मिसळत चालली आहे। या कॉफीला छान फेस आलाय आणि माझं आणि माझ्या बायकोचं रिलेशन अजून 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 फिक्स होत चाललंय। आला बरे काय वेडेपणा चाललाय। फ्रेंड्स, फायनली आपली कोल्ड कॉफी तयार झालेली आहे आणि आता ही कोल्ड कॉफी मी माझ्या सुंदर बायको कम गर्लफ्रेंडला देणार आहे। ऐतिहासिक क्षण तुम्ही बघू शकताय फक्त आणि फक्त एक्सक्लुसिव्हली जुई आलाप लाईव्ह वर। आणि आता थोड्याच वेळात जुई आपल्याला ब्रेकिंग न्यूज देणार आहे। त्या कॉफी बडापैकी दिल की धडकन। जुईला काय वाटेल कॉफी बद्दल? जुईला आलापने बनवलेली कॉफी आवडेल का, की जुईला आलापने बनवलेली कॉफी नाही आवडणार? हे विचारण्यासाठी आपण जाऊया स्टुडिओ ऑडियन्स कडे। आज आपल्या सोबत आहे संध्या। संध्या, तुला काय वाटतं की जुईला संध्या तू इथे कशी? काय चाललंय? संध्या, मी आलापला कोल्ड कॉफी करून देत होते। ही अशी ओट्यावर बसून? नाही, ती कुठे बसली? तिला तर मी सांगितलं की तू बस ना, मगाचपासून उभी होती ना तर कंबर दुखायला लागली ग तिची। हे पण संध्या, तू इथे कशी काय? फंक्शनला नाही गेलीस तू? त्याचं काय झालं ना दादा, तुम्हाला बरं नाही कळल्यावर जुईताई तुमच्या जवळ असणार आणि मग घरात काम पडलं तर कोण, म्हणून मग मी फंक्शनला न जाता परत इथं निघून आले। अगं संध्या, किती काळजी करतेस तू सगळ्यांची। अगं डोक्याचा ताप वाढतच चाललाय। मी आल्यामुळं? हो। आलाप? नाही, ते अगं मला बरं नाहीये ना, ताप आलाय ना, म्हणून डोकं दुखतंय माझं जरा। पण दादा, तुम्हाला तर ताप नाहीये। अगं तेच होते सकाळपासून, म्हणजे मध्येच ताप वाढतो कमी होतो, वाढतो कमी होतो, कमी होतो वाढतो। आता डोकं जड झालंय। दादा डोंट वरी, जेव्हा संध्या आहे घरी माझ्याकडे बेस्ट उपाय याच्यावरी। घाला घाला, त्याच्या अंगावर आतरून घाला नीट। हो। अगं संध्या, त्याची काहीच गरज नाही ग, म्हणजे गोळी घेतो ग मी, बरं वाटेल मला, बरं। दादा गोळीचा काही उपयोग नाहीये, ताप उतरवायचा असेल ना तर एकच बेस्ट उपाय, मिठाच्या पाण्याच्या घड्या। अगं पण मला ते आवडत नाही ना। जुईताई, तुम्हीच समजवा दादांना, ह्या घड्या जर डोक्यावर ठेवल्या ना, ताप काय, तापाचा बाप सुद्धा उतरे। आला बरे, ठेवून घे ना त्या घड्या। हा ना, हे घ्या। सौ देसाई, मिठाचं पाणी। आणि मिठाच्या पाण्याला हात लावला की काय होईल तुम्हाला माहितीच आहे, पण आपल्या मूळ रूपात याल आणि मग माझ्या आलापला खरंच ताप येईल। लांब राहायचं। संध्या, तूच ठेव ना पाण्याच्या घड्या। चालेल, आणा इकडे डोकं। आणा काय ना, आता काय डोकं काढून देऊ का?
बरं व्हायचंय ना? जुईताई तुम्हीच घ्या. नाही नको, तूच ठेव ना. ठीक आहे, मीच ठेवते डोक्यावर. नको नको. नको काय नको? ताप उतरायला नको का? बरं ठीक आहे, दे इकडे. आता कसं? थांबा, पहिले आडवे व्हा. थांबा, मीठ आणि मोहरी. मीठ? हा, दृष्ट लागते ना, त्याच्यामुळे पण ताप येतो. दृष्ट काढते दादांची. हे बाहेर टाकून आले मी. लवकर नाही आलीस तरी चालेल. हा, हो हो, तुम्ही आराम करा. हे बघ, हे बघ, ह्याला म्हणतात नशीब. एक दिवस प्रायव्हसी मिळाली होती तर ही संध्या परत आली. अगं यार, हसू नकोस ना. ताप नसताना पण काय काय करून घ्यावं लागतंय. कोणी सांगितलं होतं एवढा आगाऊपणा करायला? अगं आता ही संध्या काय काय जंगली उपाय करणार आहे ना, देवच जाणे. आला लवकर बरा हो, नाहीतर संध्या तुला खरंच डॉक्टरकडे घेऊन जाईल. हो ग. यस. हाय. अगं मला बरं वाटत नाहीये ना, मग आपल्याला डॉक्टरकडे जावंच लागेल. आई ग, आई ग, संध्या डोकं फार दुखायला लागलंय ग. लवकर निघ लवकर. हो दादा, निघते. अगं संध्या, त्या डॉक्टरकडे एवढी लाईन असते. त्याच्या लाईन मध्ये उभ्या उभ्या डोकं फुटून जाईल ग माझं, फुटून जाईल. अरे बापरे, डोकं फुटून कसं चालेल? त्यापेक्षा ना मी एक काम करते. आता काय? मी ना डॉक्टरांना हितच बोलून आणते. नाही नको, डॉक्टर इथे नको. अहो दादा, तुमची तब्येत बरी नाही, पावसा पाण्याचं बाहेर नको नको, डॉक्टरांना हितच बोलून आणते. आई ग. अगं संध्या, एक काम कर, त्या डॉक्टरच्या इथे जा आणि लाईन लाव आणि त्या लाईन मध्ये उभी राहा, तिथेच थांब. आम्ही येतो मागून, जा तू जा. बरं ठीक आहे, तसं तर तसं. दादा, आता काय? त्या कंपाऊंडरला काय सांगू? तुम्हाला काय होतंय ते? ताप झालाय. काय? ताप आलाय वाटतोय ना ग. हो ना, खूप ताप आलाय, थंड पडलंय अंग. आई ग, ताप आलाय. त्यामुळे डोकं पण दुखतंय माझं. असं सांग, डोकं दुखतंय. अगं थांबलीस का? जात होतीस ना? हो हो, जाते. लवकर जा ग. ताप झालाय ग, डोक्याला ताप झालाय. गेली ती. काय झालं? कशाला बाहेर पाठवलंस बिचारीला? ती बिचारी? अगं बिचारा तर मी झालोय. दिसत नाही का तुला? थांब. अगं
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.